बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत करते। बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्याआधी सविस्तर बातमी आहे। मुंबईमध्ये मराठी महापौर होऊ द्यायचा नाहीये हा भाजपचा अजेंडा आहे असं संजय राऊत म्हणतात। हे वातावरण निर्माण करण्यासाठी भाजपने कृपाशंकर सिंह यांची नेमणूक केल्याचा टोला देखील राऊतांनी लगावलाय। तर भाजप आधी वातावरण निर्मिती करतं, चाचपडून पाहतं असं देखील राऊत म्हणतात। त्यांनी मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यामध्ये दगड घालायचं ठरवल्याचं देखील राऊतांनी बोलून दाखवलंय। बघा, भाजपचं ठरलंय की मुंबईत किंवा अन्यत्र मराठी महापौर होऊ द्यायचा नाही, हा भाजपचा अजेंडा आहे। आणि भाजपने त्यासाठी कृपाशंकर सिंगची नेमणूक केली, हे वातावरण निर्माण करण्यासाठी। कृपाशंकर सिंग हे भाजपचा बोलका पोपट आहे, बोलका पत्थर आहे बरं का। आणि भारतीय जनता पक्षाचे कारस्थान आहे। ते आधी वातावरण निर्मिती करतात, चाचपडून पाहतात आणि त्यांना मुंबईमध्ये मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचाच आहे। त्यांनी ठरवलंय की मुंबईमध्ये मराठी माणसाचं डोकं फोडायचं, दगड घालायचं, डोक्यावर खतम करून टाकायचं। संजय राऊत स्वतः पोपटलाल आहेत। गेल्या 4 वर्षापासून पोपटगिरी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतायत। भारतीय जनता पार्टीचा महायुतीचा अजेंडा स्पष्ट आहे की महायुतीचाच महापौर होणार। आम्ही भाषिकवाद प्रांतिकवाद याच्यामध्ये अजिबात पडत नाही। उबाटा गटाचा अजेंडा काय आहे हे महाराष्ट्रानं बघितलंय। त्यामुळे तुम्ही मुस्लिम मतांवर आणि हिरव्या मतांवर जिंकण्याचा प्रयत्न करताय, हे देखील महाराष्ट्रानं बघितलंय। आणि त्यामुळे तुम्ही महापौर कोणाला करणार याची संपूर्ण माहिती महाराष्ट्राला आहे।